प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक झाली. कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, सॅटेलाइट सर्व्हेची कागदपत्रे दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल झाली. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावे देऊन साळी उभारली. या ठिकाणी किमान 2000 घरे बांधून सरकारची लूट केल्याची माहिती असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती. देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन या प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारतातील हा सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे. 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचेही बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन आहेत ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे. तेथे जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरे उभारली आहेत. या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेले नाहीत वा काही अलीकडेच राहत असल्याचे दाखवण्यात आले. अशा अवस्थेतील अनेक घरे अजूनही पडून आहेत. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचे पुनर्वसन विभागाकडून कोणताही सर्वे न करता पुनर्वसन विभागाने त्यांना प्रत्येकी 14 लाखांची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागल्या. या ठिकाणी अशी तब्बल 2000 घरे उभारण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीने माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत. त्या गावातील सरपंचांकडे संबंधित पुनर्वसन बाधितांची यादी फाईल मागितली असता त्यांनीही ती दाखवण्यास नकार दिलाय. बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून त्या ठिकाणी बोगस प्रकल्पग्रस्तांची नावे देऊन साळी उभारल्यात. या ठिकाणी किमान 2000 घरे बांधून सरकारची लूट चालवली असल्याची माहिती आहे. देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात जमीन अधिग्रहण करताना अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय. याबाबत लोकशाही मराठीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. आता वसई विरार कॉरिडॉरचं काम सुरू असून यातही अशाच प्रकारचा घोटाळा झाला असावा अशी शंका सुद्धा स्थानिकांनी व्यक्त केली. याबाबत लोकशाही मराठीने संबंधित अधिकाऱ्यांकडे याची सविस्तर माहिती मागवली असतानाही अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास चालढकल केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगतायत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र अद्याप त्यासंबंधी कोणतीही कारवाई झाली नसल्याची लोकशाहीच्या सूत्रांची माहिती आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया. आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे. सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेले आहे. या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू. मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला. खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घरं उभे करून खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला असा जो आरोप होता त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल. मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल. या दरम्यान लोकशाही मराठीचे स्थानिक प्रशासनाला काही सवाल उपस्थित करण्यात आले. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहे? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी, संबंधित सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आलाय? बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षण करण्यात आलेली आहे?
प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय? सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत? ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का? रहिवाशांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया. इसमें अभी तो नहीं है फिलहाल, जब से हम आए तो नहीं देखे रहे थे। नहीं, यही आगे से सब में चाली में रहते हैं सब लोग। और वो सभी में ऐसी प्रॉब्लम होती है? सब में इधर सब में है। पूरा भरा हुआ है और बाकी घर भी ऐसे पड़े हुए हैं। हाँ। तो पहले लोग रहते थे या नहीं, रहते? आगे हैं, यहाँ पे नहीं है। पानी इतना ज्यादा भरा तो कौन रहेगा यहाँ पे? यहाँ यहाँ पे कोई नहीं रहता। नहीं है। ये भी घर कब बने ये? अब हो गया है 4-5 साल यहाँ पे बना हुआ। यहाँ कोई रहने नहीं आता नहीं, क्योंकि पानी भर रहा है। हाँ। या संदर्भात अतुल लोंढे, सुषमा अंधारे आणि शशिकांत शिंदे यांची सुद्धा लोकशाही मराठीशी प्रतिक्रिया आलेले संवाद साधताना त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. जे प्रकरण निदर्शनास आणून देत आहे ती खरंच खूपच गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने प्रकल्पग्रस्त म्हणजे जे खरे प्रकल्पग्रस्त असतात त्यांच्या याद्या वर्षानुवर्ष प्रलंबित आणि ते अजूनही मदतीच्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. आणि अशा वेळी जर हे एक प्रकरण उद्भवत असेल, खरं तर मला असं वाटतं की याच्यात हे सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे की हे सगळे अधिकारी हे नेमके कुठल्या केडरचे अधिकारी आहेत. हे IAS केडरचे अधिकारी असतील तर मग हे गुजरातमध्ये काम करणारे आहेत, महाराष्ट्रात काम करणारे आहेत, किंवा या अधिकाऱ्यांचा नेमका वरदहस्त कुणाचा वरदहस्त या लोकांवर आहे. कारण आपण जी माहिती देत आहे त्यानुसार जर महसूल मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश देऊनही जर हे प्रकरण पुढे जात नसेल तर चौकशीचं नुसतंच नाटक केलं जात आहे का, की खरोखरच या सगळ्यांमध्ये सरकारचा हात नाही आणि अधिकाऱ्यांची मनमानी होते? नेमकं काय ते प्रकरण बाहेर आलं पाहिजे. बोगस औषधांचं प्रकरण असेल, बोगस बियाणांचं प्रकरण असेल, कितीतरी अशी कंपन्या आहेत की ज्या बोगस पद्धतीने नुसत्याच रेकॉर्डवर दिसत आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांचं काम नाही आणि त्यांचा संबंध पुन्हा फिरून फिरून गुजरातशी येतो. त्यामुळे हे फारच सहज स्वाभाविक आहे, पण याचे राजकीय वरदहस्त आणि लागेबांधे निश्चितपणे शोधले गेले पाहिजे. सरकारची लूट सुरू आहे की सरकारमध्ये असलेल्या सगळ्यांनी संगनमत करून सामान्य माणसाच्या टॅक्स मधला पैशाची लूट लावली आहे हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. जेव्हा पूर्ण सरकारमधले मंत्रीच भ्रष्टाचारी आहे, म्हणजे बिलकुल आता राम मंदिरमध्ये चोरी करण्यापासून तर आपल्या इथे कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीनं गिरीश महाजन यांच्या जवळचे लोक मोठे मोठे 600 करोडचे टेंडर लाटून राहिलेले आहे, इतक्या अनेक गोष्टी पुढे आल्या आणि तिथेच रस्त्यामध्ये पडून 5 लोकांचा नाशिकमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की म्हणजे काम 20% करायचं आणि 80% भ्रष्टाचार करायचा, अशा पद्धतीचे काम आहे. आता हे जे आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. पहिले तर तुमचं अभिनंदन. माझ्या मते तुम्ही ही बातमी पहिल्यापासून लावून धरलेली आहे. यापूर्वी सुद्धा मला म्हणजे मी जर चुकत नसेल तर मी याच्यापूर्वी सुद्धा याच्यावर तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे तुमच्या चॅनलवर. तर हे एकच प्रकरणाने अशी कितीतरी प्रकरणं निघतील की सामान्य माणसाला तुम्ही प्रकल्पग्रस्तांसोबत सुद्धा खेळ करून राहिले, म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यावरचं छत सुद्धा काढून घेऊन राहिलेले. तर हे याच्यामध्ये फक्त अधिकारीच असतील असं मला वाटत नाही. याच्यामध्ये बघितलं पाहिजे, याच्यावर एन्क्वायरी लावली पाहिजे, SIT बसवली पाहिजे आणि संपूर्ण सत्य बाहेर आणलं पाहिजे. अनेक लोक जे आहेत ते मोठे मोठे लोक याच्यात सापडल्याशिवाय राहणार. कुठल्या अधिकाऱ्याची एवढी हिंमतच नाही हो एवढे घरं बांधून तिथे भ्रष्टाचार करण्याची, जोपर्यंत राजकीय सपोर्ट नाही आहे तोपर्यंत. हे केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प येतात. हे प्रकल्प जेव्हा होतात, मग बुलेट ट्रेन असेल, त्यानंतर समृद्धी मार्ग असेल किंवा कुठल्या विषयाचा जेव्हा प्रकल्प येतो, ह्या प्रकल्प आल्याबरोबर त्याच्या अगोदरच या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खरेदी विक्री जागेत वगैरे सगळे करतात आणि हे केल्यानंतर मग तो प्रकल्प येतो. तो शेतकऱ्यांना फायद्याचा नसतो. तो तिथल्या असलेले यांचे सगळे बगलवच्चे एजंट असतात, ते एक सर्व खरेदी करतात आणि त्याचे फायदे ते लुटतात. आणि अशा प्रकारचं जर होतं, मागच्या वेळेला सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या योजनेच्या प्रकल्पाच्या बाबतीमधली चर्चा झाली आणि त्याच्यावर तक्रारी पण झालेल्या आहेत, पण चौकशी कारवाई एवढंच झालेलं होतं, बाकी काय नव्हतं. आता आपण बघितलं तर सगळ्या प्रकल्पाच्या इथं
ते पहिलं त्या ठिकाणी खरेदी करतात आणि नंतर विक्री करतात आणि नंतर ते सरकारी अनुदानाचा फायदा घेतात. पूर्वीचे घरं दाखवायची आणि त्याचा लाभ घ्यायचा. आता तुम्ही बघा काही ठिकाणी झाडं लावतात, झाडांचा लाभ दाखवतात, हातात वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करून सगळं करतात ही लोक. असं आहे ते. आणि हे प्रचंड सरकारच्या पैशाची लूट आणि भ्रष्टाचार आहे. चौकशी करून जे अधिकारी ज्या लोकांनी अशा प्रकारचं हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत लोकशाही मराठीने अधिक माहिती मिळवली असता ज्या लाभार्थींना मोबदला दिला गेला त्यापैकी अर्धे लाभार्थी अमराठी आणि परप्रांतीय असल्याचं निदर्शनास आलंय. या यादीत 157 लोकांची नावे असून यातील अर्धे लाभार्थी हे अमराठी आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल वस्ती पाड्यांवर ही अमराठी नावे कशी आली, स्वतःला स्थानिक म्हणवणारी ही मंडळी नेमकी कधीपासून येथे वास्तव्यात आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून याची ठोस उत्तरे तेथील सक्षम अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने प्रकल्प बाधितांना मोबदला देताना गैरव्यवहार झाला असावा याला पुष्टी मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.